आजपासून 11वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। 11 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना 11वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश। नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी गावाला पुलाची प्रतीक्षा। वर्षानुवर्षे रखडलेल्या पुलाला मिळाली मंजुरी। मंजूर पुलाच्या श्री गणेशाला मुहूर्त मात्र मिळेना। पुण्यात धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस। पावसामुळे इमारत धोकादायक स्थितीत। इमारत खाली करण्याचे महापालिकेचे आदेश। महापालिकेकडील नागरी समस्यांची संख्या 1.25 लाखांच्या पार। 2015च्या तुलनेत 2024 मध्ये 70% वाढ। मुंबई महापालिकेकडून वर्षाला हजारो कोटींची तरतूद। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास 2000चा दंड। पीएमपीची नवी नियमावली जाहीर। बुलढाण्यातील उर्दू हायस्कूल आणि शासकीय रुग्णालयाजवळ घाणीचं साम्राज्य। नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात। घाणीमुळे परिसरात देखील दुर्गंधी। अहमदाबादमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणांना लक्ष्य करून पाडण्याच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू। अंदाजे 2.5 लाख चौरस मीटर अनधिकृत बांधकामे साफ करण्याचे मोहिमेचं उद्दिष्ट। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा तरुणांना रोजगार निर्मितीसाठी दिलं जातं कर्ज। महामंडळाकडून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक बेरोजगार तरुण व्यवसाय घडवण्यात यश। भारतीय रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची गर्दी। रेल्वे स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवेश अशक्य। मेट्रोप्रमाणे पश्चिम रेल्वेवर प्रकल्प राबवला जाणार। पश्चिम रेल्वेवर 12 रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार। देशाची राजधानी दिल्लीसह आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या दरात घसरण। सोने 490 रुपयांनी घसरून 96,540 रुपये प्रति 10 ग्रॅम। पुण्यात पीएमपीच्या मुख्यालयाच्या जागेत महामेट्रो हब सेंटर होणार। त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा देखील तयार। आज राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित राहणार। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 300 किलोमीटर वायाडक्टचं काम पूर्ण। सुरतमध्ये 40 मीटर लांबीच्या फुल स्पॅन बॉक्स गर्डरची उभारणी। पहिल्या अणुभट्टीसाठी योगदान देणारे श्रीनिवास कालवश यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन। भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात त्यांचं मोलाचं योगदान होतं। ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखक डॉक्टर जयंत नारळीकरांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन। पुण्याच्या शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार होणार। छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याने मालेगावात जल्लोष। फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करत भुजबळ समर्थकांकडून जल्लोष साजरा। अमरावतीत नालेसफाईच्या कामाची उपायुक्त मेघना वासनकरांनी केली पाहणी। लवकरात लवकर नाले साफसफाई करा, उपायुक्त वासनकर यांचे आदेश। धुळ्यात आरोग्यमंत्री बदलले, मात्र जिल्हा रुग्णालयात जुन्या आरोग्यमंत्र्यांचाच बॅनर। जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बॅनर बदलण्याचा विसर पडला का असा सवाल। जुन्या आरोग्यमंत्र्यांचा बॅनर झळकत असल्याने विविध चर्चांना उधाण। पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय सैनिकांचे आभार मानण्यासाठी मावळ तालुक्यात तिरंगा रॅलीचं आयोजन। रॅलीत भारतीय सैन्य दलातील सैनिक तसेच नागरिक देखील सहभागी। भारतीय सैनिकांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी नागपुरात काँग्रेसची तिरंगा रॅली। राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराचं कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। कोल्हापूरमध्ये विनापरवाना पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या तिघांना अटक। रंकाळा परिसरात एलसीबी पथकाची कारवाई। नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदल कंपनीला आग। मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नंदुरबारच्या चरणमाळ घाटात टेम्पोचा भीषण अपघात। 26 जनावरांचा जागीच मृत्यू तर टेम्पो चालक जखमी।
रस्त्यावरील वळणांचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची माहिती. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कामशेद बोगद्याजवळ अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी. बीडच्या नवगण राजुरी इथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. बीडच्या केज रोडवर मोटारसायकलचा भीषण अपघात, 1 जणाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. उपचारासाठी रुग्णालयात जखमींना केलं दाखल. आयपीएलचा अंतिम सामना 3 जूनला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार. सामना बदलतं हवामान बघता बीसीसीआयचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.